तारखेला घडलेल्या घटनेनंतर आज बदलापूर बंद पुकारण्यात आलेला आहे। आपण आता त्या नामांकित शाळेचे तो उभा आहे। या शाळेजवळ आंदोलकांनी भरपूर प्रमाणात गर्दी केलेली आहे। हजारोच्या संख्येने या ठिकाणी घडलेल्या आपण ऐकून घेऊया नागरिकांना नेमकं काय म्हणणं काय। आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून इकडे आलेलो आहे। आज 4 ते 5 दिवस झाले, याच्यावर कोणताही अजूनपर्यंत निर्णय झालेला नाहीये। एवढी जनता आलेली आहे, प्रशासन झोपलेलं आहे। आम्हाला एकच निर्णय पाहिजे, एक तर आरोपीला इथे समोर आणा, नाहीतर ते प्रशासन इथे समोर या आणि जे काय निर्णय द्यायचे ते लवकरात लवकर द्या, नाहीतर आम्ही दिवसभर इथून जाणार नाही। आम्ही इथेच थांबणार। शाळेच्या प्रशासनाकडून अजून कोण तुम्हाला बोलायला आले तुमच्यासाठी? अजूनपर्यंत पोलीस प्रोटेक्शन देते, त्यांना पोलिसांचं प्रोटेक्शन थांबवा आणि प्रशासनात ताबडतोब इकडे बोलवा। राजकारण नाही पाहिजे आणि इथे न्याय मिळाला पाहिजे। 4 वर्षाची मुलगी आज ती काय शोषत असेल ते आम्हाला माहिती आहे। लाडकी बहीण योजना दिल्यापेक्षा लाडकी बहीण सुरक्षित मुलीला करा पहिले, मग ती बहीण लाडकी होईल। जर मुलगी सुरक्षित नाही ती लाडकी कुठून असेल? रक्षाबंधन झालं, रक्षाबंधन मध्ये एवढे छान आपल्या सगळ्या मुली अशाच नटून थटून येतात, पण मुलींमध्ये एवढी दहशत झाली आहे की त्यांनी रक्षाबंधन सुद्धा साजरा केला नाहीये। एवढे गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे। लाडकी बहीण योजना आता लाडकी सुरक्षित योजना लाडकी बहीण सुरक्षा योजना पाहिजे आम्हाला। लाडकी बहीण चौकात त्या नराधमाला जाळलं पाहिजे। आम्हाला फाशीची शिक्षा नकोय। जर एका नराधम जर मेला तर इथून पुढे बलात्कार बंद होतील, हे आणि व्हायलाच पाहिजे। पाटील पोदारी न्यूज बदलापूर। तर इथे दृश्य आपण पाहतोय, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी हे आंदोलक करतायत आणि लाडकी बहीण योजना नको मात्र सुरक्षा योजना द्या अशी मागणी सुद्धा या महिला आंदोलकांनी केलेली आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलूया। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेताई आपल्यासोबत आहेत। नीलमताई, ही दृश्य आपण जर पाहत असू, बदलापूरमधली ही घटना आहे। अक्षरशः आंदोलकांचा उद्रेक होतोय आणि बदलापूर रेल्वे स्टेशनवर सुद्धा रेल रोको सुरू आहे। त्यांचे नाराजी आणि हे सगळं चाललेलं असताना स्थानिक पोलीस प्रशासन काय करताय, त्यांच्याशी पालकांशी बोलायला पाहिजे। आरोपीला अटक झालेली आहे, अशा वेळेला आता पुढच्या काळामध्ये शिक्षा त्याला कशी होईल हे बघणं, मुख्याध्यापकांनाही निलंबित करण्यात आलेलं आहे अशी बातमी वाचली मी। पालकांचं भावना तीव्र होणं स्वाभाविक आहे, मी एक स्वतः पालक म्हणून सांगू शकते। पण अशा पद्धतीने उद्रेक करून इतर सामान्य प्रवाशांना त्रास होऊन काही त्यातून साध्य होणार नाहीये आणि म्हणून त्यांचा राग जरी योग्य असला तरी मार्ग जो आहे थोडस मला एक त्यांना विनंती करावीशी वाटते की त्यांनी थोडस कायद्या याच्यावरती विश्वास ठेवून याबद्दल एक तर त्या मुलींना आपल्याला समुपदेशन आणि बालतज्ञांची आवश्यकता आहे की जेणेकरून त्या आलेल्या आघातातून त्या चिमुकल्या मुली सावरू शकतील। त्यांच्या पालकांना त्यांचं नाव वगैरे कोणालाही कळू न देता सांभाळून घेणं आणि त्यांना समुपदेश करणं हे आवश्यक आहे। आणि ज्या शाळेत गळतीपणा झाला त्यांच्या व्यवस्थापनाप्रमाणे इतर शाळांना पण एक हा चांगला संदेश आहे, महत्त्वाचा संदेश आहे की मुलींच्या निगराणी करण्यासाठी सेविका म्हणून तिथे पाहिजेत आणि अधिक कडक पाहिजे। नीलमताई, पण आपण जर पाहिलं तर बऱ्याच दिवसांमध्ये या घटना काही नवीन नाही आहेत, वारंवार घडत आहेत। त्याला आळा घालण्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही, हे सगळं कधी थांबणार आहे? नीलमताई, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? तर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेताई आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या, त्यांच्याशी आपण बोलत होतो। अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरकरांचा हा उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय। दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये आणि बदलापूरमधून शाळेबाहेरचं हे आंदोलन आणि दुसरीकडे बदलापूर स्टेशनवर रेल रोको आंदोलन सुरू आहे। चिमुकलींवरील अत्याचाराप्रकरणी बदलापूर बरेच संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत। उद्रेक होतोय अक्षरशः आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशा आशयाची घोषणाबाजी हे सगळे आंदोलक करतायत।